नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन खाडे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेग्सच्या ज्या मोबिलिटी ड्रिल्स आहेत तर त्या घेणार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अप्पर बॉडी जी आहे आपली, तर अप्पर बॉडीच्या आपण मोबिलिटी ड्रिल्स घेतल्या होत्या। मोबिलिटी ड्रिल्स करण्याचे बेनिफिट्स वगैरे आहेत किंवा मोबिलिटी ड्रिल्स करायच्यात का हे जे आहे तर हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट लेग्सच्या ज्या मोबिलिटी ड्रिल्स आहेत तर त्याच्याकडे फोकस करू। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लेग्सच्या मोबिलिटी ड्रिल्स करायच्या का, हा मोठा प्रश्न आहे। कशामुळे करायचं लेग्सच्या मोबिलिटी ड्रिल्स? जर आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर जर आपण कन्सिडर केलं तर ऑलमोस्ट 45-50% जो आहे तर तो आपल्या लेग्सचा पार्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला हिप जॉईंट असेल किंवा आपला नी जॉईंट असेल किंवा आपला अँकल जॉईंट असेल, तर हे सगळे जॉईंट्स जे आहेत ना तर हे वेट बेअरिंग जॉईंट्स आहेत। वेट बेअरिंग जॉईंट म्हणजे काय की बाबा तुमच्या अप्पर बॉडी जे आहे तर त्या अप्पर बॉडीचे जे पूर्ण जे वेट आहे तर ते हे हिप जॉईंट, नी जॉईंट आणि अँकल जॉईंट हे बेअर करतायत, म्हणजे त्याला ते सांभाळतायत। तर हे जर तुमचे लेग्स जर स्ट्रॉंग असतील तर तुमची पूर्ण जी बॉडी आहे ना तर ती स्ट्रॉंग असेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50% बॉडीचा पार्ट जो आहे तो जर आपण प्रॉपर मॅनरमध्ये त्याच्यावरती फोकस नाही करणार किंवा त्याची मोबिलिटी असेल किंवा त्याच्या जॉईंटची रेंज ऑफ मोशन असेल, तर ह्या जर गोष्टी आपण प्रॉपर मॅनरमध्ये फोकस नाही केल्या तर मग आपण बाकीच्या गोष्टी तर एक्सपेक्ट नाही करू शकत। सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करू आपण लेग स्विंग पासून। तर लेग स्विंग करता वेळेस तुम्हाला करायचं काय माहिती आहे का, एकतर तुम्ही स्टेबल पोझिशनमध्ये कोणत्याच ऑब्जेक्टचा सपोर्ट न घेता लेग स्विंग करू शकता। स्टेबल पोझिशनमध्ये उभा राहून हात कमरेवरती ठेवू शकता तुम्ही स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी। टोज फेसिंग स्ट्रेट ठेवायचे आणि नॉर्मल पोझिशनमध्ये तुम्ही लेग स्विंग करू शकता। 1 2 हे तुम्ही इथं विदाउट सपोर्ट पण करू शकता। पण फॉर एक्झाम्पल समजा तुमची स्टॅबिलिटी जर मेंटेनच नाही राहत तर मग एखादा रिजिड ऑब्जेक्ट पकडायचा। आता फॉर एक्झाम्पल मी रिजिड ऑब्जेक्ट म्हणून आहे ना ही जी चेस्ट प्रेसची जी मशीन आहे तर ह्याला मी पकडतोय, तर स्टेबल पोझिशनमध्ये होल्ड करून ठेवायचं त्याला। पायामधला डिस्टन्स स्ट्रेट ठेवायचा, टोज फेसिंग स्ट्रेट असतील, एक हात कमरेवरती ठेवा आणि 5 रिपिटेशन्स मी तुम्हाला करून दाखवतो जेणेकरून व्हिडिओ जो आहे तर तो लांब नाही होणार। हे बघा स्टेबल। आणि लेग स्विंग करता वेळेस आहे ना मोबिलिटी जी आहे तर ती करायची कशी, हे बघा ह्याला फ्लेक्शन मुवमेंट बोलतात, ह्याला एक्सटेन्शन मुवमेंट बोलतात आणि ह्याला हायपर एक्सटेन्शन बोलतात। तर ही जी पूर्ण मुवमेंट आहे तर ही लेग स्विंगची मुवमेंट आहे। म्हणजे होणार करणार फ्लेक्शन म्हणजे काय, एखादा जॉईंट जो आहे तर तो त्याची जी मसलची लेंथ आहे ना तर ती कमी होते। एक्सटेन्शन म्हणजे काय की बाबा तो जो जॉईंट आहे तर तो ओरिजिनल पोझिशनला येतो जॉईंट। आणि हायपर एक्सटेन्शन म्हणजे काय, तो जॉईंट जो आहे ना तर तो त्याच्या रेंज ऑफ मोशनच्या पण पुढे जाऊन तो हायपर एक्सटेन्शन मध्ये जातो किंवा दूर जातो, तर ह्याला हायपर एक्सटेन्शन बोलतात। आणि लेग स्विंग करता वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, लेग स्विंग करता वेळेस लोक करता काय माहिती आहे का, जो आपला नी जॉईंट आहे ना त्याला पण फ्लेक्शन मध्ये घेऊन जातात। म्हणजे मुवमेंट करता वेळेस ते मुवमेंट ही करतात, केला फ्लेक्शन ही, समजतंय का? तर ही मुवमेंट नकोय तुम्हाला, नी जॉईंट जो आहे ना तर तो फ्लेक्शन मध्ये नाही जाऊन द्यायचा, ही मुवमेंट नकोय, समजतंय का? ही जर मुवमेंट तुम्ही करतायत म्हणजे तुमचा जो नी जॉईंट आहे तर तो ऑलरेडी फ्लेक्शन मध्ये चाललेला आहे, त्याच्यामुळे तो नी जॉईंट आहे ना तो एक्सटेन्शन मध्ये मेंटेन ठेवा। आणि स्टेबल पोझिशन मध्ये हे बघा एक्सटेन्शन मध्ये मेंटेन ठेवला, 1 2 3 4 5, समजतंय? आणि हे कंट्रोल मॅनर मध्ये करायचंय। हे लेग स्विंग झालं। लेग स्विंगच्या नंतर आपण मुवमेंट करणार आहेत ॲबडक्शन आणि ॲडक्शन। तर ॲबडक्शन म्हणजे काय असतं हे माहिती आहे का, आपल्या बॉडीपासून कोणता पण बॉडीचा पार्ट जर दूर जात असेल तर त्याला ॲबडक्शन बोलतो आपण। म्हणजे दूर चालला हात, ॲबडक्शन पोझिशनमध्ये गेला, जवळ आला हात, ॲडक्शन पोझिशनमध्ये गेला। तसंच आपण लेगमध्ये पण मुवमेंट करणार आहेत। तर स्टेबल पोझिशनमध्ये उभा राहून तुम्ही ॲबडक्शन आणि ॲडक्शन करू शकता लेगमध्ये। आणि ॲडक्शन आणि ॲबडक्शन करता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॉडी जी आहे ना तर ती साईडवर शिफ्ट नाही होऊन द्यायची। स्टेबल अप, 1 2 3 4, तर ही वाली मुवमेंट करायची। आणि फॉर एक्झाम्पल समजा स्टॅबिलिटी मेंटेनच जर राहत नसेल तर मग काय करणार, आहेच तो आपला रिजिड ऑब्जेक्ट, धरा मग त्याला आणि स्टेबल पोझिशनमध्ये होल्ड करून ठेवायचं त्याला। आणि नॉर्मल गुड ब्रीथ एक्सचेंज आणि देन 1 2 3 4 5। आणि बॉडी अशी बेंड नाही करायची, हे असं साईडवर मुवमेंट नकोय, बॉडी स्टेबल अपराईट पोझिशनमध्ये मेंटेन ठेवायची आणि देन ॲबडक्शन आणि ॲडक्शन करायचं। त्याच्यानंतर दुसरी मुवमेंट जी आहे ती आहे आपल्या हिप जॉईंटमध्येच, ती रोटेशनल मुवमेंट आहे, म्हणजे सिंपल सी मुवमेंट आहे। हे बघा पायामधलं डिस्टन्स जे आहे ना तर ते स्लाइटली बायटर देन शोल्डर होल्ड करून ठेवायचं। टोज जे आहेत ना तर ते नॅचरल कर्वेचरमध्ये ठेवायचे आउटवर्ड फेसिंग। देन सगळ्यात पहिल्यांदा क्लॉकवाईज करायचं आणि देन
अँटी क्लॉकवाईज करायचं. हे बघा स्टेबल पोझिशनमध्ये ब्रीदिंग पॅटर्न नॉर्मल ठेवा. 1 2 3 4 देन रोटेशन चेंज. 1 2 3 4. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही हिप जॉईंटमध्ये रोटेशन करतायत ना, रोटेशन करता वेळेस आहे ना, जो आपला जो टॉर्सो आहे ना, तो ॲज फार ॲज पॉसिबल म्हणजे तुम्हाला जेवढं तो स्टेबल ठेवता येईल अप्पर टॉर्सो तेवढं स्टेबल ठेवायचा प्रयत्न करा. मुवमेंट लोक करता वेळेस करतात कसं हे तुम्हाला सांगतो. हे बघा असं उभं राहतात आणि हिप जॉईंटमध्ये मुवमेंट करता वेळेस ही अशी मुवमेंट करतात, अख्खा घेर पकडल्यासारखी मुवमेंट होती ती. तर ती मुवमेंट नको आहे. स्टेबल पोझिशनमध्ये अप्पर पोर्शन जो आहे बॉडीचा तो स्टेबल पोझिशनमध्ये मेंटेन ठेवायचा आणि जस्ट नॉर्मल हिप जॉईंटमध्येच मुवमेंट करायची तुम्हाला. अप्पर टॉर्सोमध्ये मुवमेंट नाही करायची. समजतंय. हिप जॉईंटच्या नंतर आहे आपला नी जॉईंट. तर नी जॉईंटमध्ये कोणती मोबिलिटी करणार आपण? नी जॉईंटमध्ये मोबिलिटी करणार सरकमडक्शन. सरकमडक्शन म्हणजे काय? कोणताही आपल्या बॉडीचा जॉईंट असे दोन, आता फॉर एक्झाम्पल हिप जॉईंट घेतला आपण 360 डिग्री त्याच्यामध्ये मुवमेंट झाली. त्याच्यानंतर नी जॉईंट आहे त्याच्यामध्ये पण 360 डिग्री मुवमेंट होते. तर मग आपण नी जॉईंटमध्ये घेणार सरकमडक्शन. सरकमडक्शन म्हणजे 360 डिग्री मुवमेंट. तर तुम्हाला रिजिड ऑब्जेक्टला होल्ड करून ठेवायचे आणि समजा ज्यांची स्टॅबिलिटी चांगली आहे तर ते काय करू शकतात, स्टेबल पोझिशनमध्ये उभं राहायचं, जस्ट 90 डिग्रीमध्ये बेंड करायचं आणि जस्ट 1 2 3 4 आणि समजा नेक्स्ट लेग स्टेबल पोझिशनमध्ये 1 2 3. हे पॉस्चर तुम्हाला मेंटेन ठेवायचे. समजा आता माझा जसा तोल गेला तशी स्टॅबिलिटी जर मेंटेन नसेल राहत तर मग काय नाही, रिजिड ऑब्जेक्टला होल्ड करून ठेवायचं, स्टेबल 90 डिग्रीमध्ये पाय होल्ड करून ठेवायचा आणि देन रोटेशन करायचं. नी जॉईंटमध्ये रोटेशन करता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अँकल जॉईंटमध्ये रोटेशन नाही करायचं. बरं, अँकल जॉईंट जो आहे ना तर तो सेम जसं नॅचरल कर्वेचर आहे तसं मेंटेन राहायला पाहिजे. हे बघा स्टेबल स्टेबल फक्त नी जॉईंटमध्ये रोटेशन करतोय मी, फक्त नी जॉईंटमध्ये रोटेशन करता वेळेस लोक रोटेशन करतात कसं, अँकल जॉईंटमध्ये पण हे 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 पूर्ण रोटेशन चाललेलं आहे. अँकल जॉईंट बी फिरतोय आणि नी जॉईंट पण फिरतोय लोकांचा. तर हे पॉस्चर नको आहे. स्टेबल पोझिशनमध्ये होल्ड करायचं आहे तुम्हाला नॉर्मल आणि जस्ट नी जॉईंटमध्ये 1 2 3 4. समजतंय. आपला नी जॉईंट झालेला आहे. आपल्याला नी जॉईंटमध्ये आपली मोबिलिटी झाली आहे. तसं मल्टिपल मोबिलिटी आहेत नी जॉईंटमध्ये. मी कमिंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगेलच. आता आपण मोबिलिटी करणार आहेत अँकल जॉईंटची. अँकल जॉईंटमध्ये सिंपलच्या मोबिलिटी ड्रिल्स आहेत. त्याच्यामध्ये रोटेशन करणार. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक ड्रिल जे आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. रोटेशन करायचं आहे. स्टेबल पोझिशनमध्ये तुम्ही ऑब्जेक्ट रिजिड ऑब्जेक्ट होल्ड करून ठेवा. जस्ट पाय जो आहे तर तो नॉर्मलचा ही फ्लेक्शनमध्ये जाऊ द्या, त्याला हे करा आणि देन क्लॉकवाईज 1 2 3 4 5 देन अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4. आणि ह्या ज्या मुवमेंट्स आहेत ना सगळ्या जॉईंट्सच्या, हिप जॉईंट सांगितलं मी तुम्हाला, त्याच्यानंतर नी जॉईंट सांगितलं मी तुम्हाला, अँकल जॉईंट सांगितलं मी तुम्हाला. ह्या ज्या मुवमेंट आहेत ना तर ह्या कंट्रोल आर्टिक्युलर रोटेशन बोलतात ह्याला. म्हणजे कंट्रोल मॅनरमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या मुवमेंट करायच्यात. उगे तुम्ही जिममध्ये जाणार आणि हे 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 केलं नकोय. कंट्रोल मॅनरमध्ये हे रोटेशन पाहिजे. उगाच गेला जिममध्ये आणि फास्ट मुवमेंट केल्या तर ते नकोय. स्टेबल सगळे मुवमेंट पाहिजे तुमच्या बॉडीच्या. त्याच्यानंतर अँकल जॉईंटमध्येच आपण दुसरी मोबिलिटी बघणार आहे ज्याला आपण प्लांटर फ्लेक्शन आणि डॉर्सिफ्लेक्शन बोलतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लांटर फ्लेक्शन काय असते आणि डॉर्सिफ्लेक्शन काय असते हे बघा, लक्ष द्या. कसं होतं माहिती आहे का, हा जो आहे ह्याला आपला टिबियाचं बोन बोलतात. समजतंय का. आणि हा जो पोर्शन आहे पूर्ण तर हा जो आहे तर ह्याला प्लांटर बोलतात. म्हणजे हा पायाचा पोर्शन आहे तुमचा. आणि हा जो आहे पोर्शन, हा जो इथे दिसतोय तुम्हाला, हा टिबियाचा पोर्शन आहे. टोटली टिबियाचा पोर्शन आहे. तर ज्यावेळेस आपण आपले हे पायाचे जे बोटं आहेत, हे पायाचे बोटं ज्यावेळेस ह्या आपल्या टिबियाकडे आपण त्याला घेऊन येतोय, हे बघा पायाचे बोटं कुठं आलेत, ह्या टिबियाकडे आलेले आहेत, त्यावेळेस ह्याला बोलतो आपण डॉर्सिफ्लेक्शन. म्हणजे पायाचे बोटं टिबियाच्या जवळ येत आहेत म्हणजे काय झालं ते डॉर्सिफ्लेक्शन. समजतंय. आणि त्याच्यानंतर नॉर्मल पोझिशनला गेला. आता काय होणार, आपले जे पायाचे बोटं जे आहेत तर ते डाऊनवर्ड साईडला फेसिंग करतात आणि आपण पायाच्या बोटांवरती पूर्ण वेट शिफ्ट करतोय. म्हणजे आपली ही जी टाच आहे ही टाच, तर ही टाच उचलली जाते. समजतंय का तुम्हाला. ज्यावेळेस आपण टाच उचलणार आणि वेट पायाच्या बोटांवरती शिफ्ट करणार तर ह्याला बोलणार आपण प्लांटर फ्लेक्शन. समजतंय का. डॉर्सिफ्लेक्शन प्लांटर फ्लेक्शन, डॉर्सिफ्लेक्शन प्लांटर फ्लेक्शन. समजतंय. एवढी मुवमेंट करायची. आता प्रॉपर 5 रिपिटेशन्स करून दाखवतोय. हे बघा
रिजिड ऑब्जेक्टला होल्ड करून ठेवा. स्टॅबिलिटीसाठी बरं, स्टॅबिलिटीसाठी होल्ड करायचं तुम्हाला. स्टेबल पाय होल्ड करायचा. सगळ्यात पहिल्यांदा प्लांटर फ्लेक्शनमध्ये जाऊन द्यायचा. त्याच्यानंतर डॉर्सिफ्लेक्शन, प्लांटर फ्लेक्शन, डॉर्सिफ्लेक्शन, प्लांटर फ्लेक्शन, डॉर्सिफ्लेक्शन, प्लांटर फ्लेक्शन, डॉर्सिफ्लेक्शन, एवढी मूवमेंट करायची तुम्हाला अँकल जॉईंटमध्ये. तर ह्याच्या मोबिलिटी ड्रिल्स आहेत. जस्ट नॉर्मलच्या जरी मोबिलिटी ड्रिल्स असल्या ना ह्या, तरी पण लोक ज्यावेळेस जिममध्ये जातात ना अवॉइड करतात, स्किप करतात, कुणी लक्ष नाही देत. तर हे नका करू, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट जॉईंट्स आहेत. हिप जॉईंट आहे, नी जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट जॉईंट्स आहेत. जर ह्यांची जर हेल्थच जर चांगली नसेल किंवा ह्यांची मोबिलिटी जर चांगल्या प्रकारची जर नसेल, तर मग बाकीच्या जॉईंट्सला घेऊन तुम्ही जाणार कुठे, समजतंय का? त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा की जी पायांची जी मोबिलिटी आहे ना, तर ती प्रॉपर मॅनरमध्ये ठेवा. आणि जे येणारे व्हिडिओज असतील तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी ज्या काही मोबिलिटी असतील आपल्या हिप जॉईंटमध्ये वगैरे, नी जॉईंटमध्ये, तर त्या मी तुम्हाला कमिंग व्हिडिओजमध्ये सांगेलच. इथेच थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन येईल, जेणेकरून जे होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे, वन हेल्थ अप्रोच, जसं आपल्या चॅनलचं नावच वन हेल्थ अप्रोच आहे, तर जी होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे त्याच्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ पण घेऊन येईलच. तोपर्यंत सचिन खाडे सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. गुड नाईट.